लहानपणापासून हेच ऐकत आलेलो आहे आपण, तो बघ किती हुशार आहे, तूच बघ मागे राहतोस, बी पार्ट ऑफ द रेस दीपक. पुढे जायचं असेल तर या रेसमध्ये उतरावंच लागेल. पण मी काय केला, आउट ऑफ द बॉक्स जाऊन फक्त आणि फक्त मित्रांचा विचार केला. हे सर्व करत असताना काही लोकांनी विचारलं, तू एवढा हॅप्पी कसा राहतोस, तुला काय डिप्रेशन वगैरे नाही का? त्यांना माझं एकच उत्तर होतं, डिप्रेशन कुणाला नसतं रे बाबा, मला सुद्धा आहे. पण आयुष्यात हे असे जर मित्र भेटले ना तर कसलं डिप्रेशन आणि कसला त्रास. तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन भागात आनंदाच्या डोळ्यात. तर बघूया आज नेमकं काय घडलं. नेहमीप्रमाणे पावसाची पर्वा न करता एका कॉलवरती निघालो आपल्या वांग्यात. खारघरला पोहोचतात दर्शन झाले ते आपल्या सलमान खान म्हणजेच आपल्या प्रीतम दादाचे. मग काय, आपल्या हसमुख बाईच्या कारमध्ये निघाली पोरं एकेकाला. हा प्रोग्राम आपला नेहमीचाच आहे. तसं सर्वांना दाराजवळ जाऊन घेणं ही प्रथा आमच्या वांग्या बॉयजची असो, प्रेम आहे. आता वेळ आली ग्रुपमधल्या सर्व शेठ माणसाला भेटायची. आमचा पाशाबाई म्हणजे खिशात पैसा नसला तरी फिरवा फिरवी करून कशी सोय करायची हे त्याचं काम. आमच्यामध्ये भांडण तुम्ही पाहिलं नसेल तर थोडा झलक दाखवतो. पण एका अक्षराच्या झलकने तो रागच काही मिनिटांसाठी गायब केला. मग काय, आपला मॅटर एवढा वाढेल आणि अमोल भाईला एवढा राग येईल वाटलं नव्हतं. आज थोडं जास्तच वाईट वाटलं की आज आपण आपल्या एका मित्राला दुखावलं. दीपक झाटू इम्पॉर्टंट आहे, बघू दे. अरे तुझे पैसे मी भरतो, बस आपली आपली वेगळी पार्टी. तू लवड्या पैसे देऊ नकोस, आम्हीच भरतो तुझे. पण काय ना, एक वेळ कोणत्या पण मुलीला मनवायला जेवढा वेळ लागतो ना त्याहून कमी वेळ मित्रांना मनवायला लागतो. हे मात्र खरं आहे. आज तो रागवला असेल पण उद्या मात्र आमचंच असेल. ही भावना घेऊन निघालो पोरं पेटपूजा करायला. एक मन नंतर पार्टी कशी घ्यायची याची कला आमच्या पोरांपेक्षा कुणाकडेच नसते. मग काय, माझ्या खिशाला कात्री दिल्यानंतर पोरं निघाली मुंबईच्या क्वीन्स नेकलेसला भेट द्यायला. थोडं मन मोकळं झाल्यानंतर आपल्या 50K फॅमिलीचं केलं सेलिब्रेशन. मग काय, 11च्या ठोक्याच्या आधी घरी कसं पोचायचं याची चिंता आपल्या स्वॅपी भाईला सतवत होती. मग कसलं सेलिब्रेशन आणि कसलं काय. आपल्या मुंबईच्या क्वीन्स नेकलेसला बाय बोलून रस्त्यात आलेल्या बाबा फालुदाचं स्वागत करून पोरं पोचली आपापल्या वाटेत.